कसबा पेठेमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सुरू केलेलं उपोषण काही तासात मागे घेतलंय। पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर अखेर धंगेकरांनी उपोषण मागे घेतलंय। प्रचारादरम्यान भाजपने पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय। कसबा पेठेतील रविवार पेठ, गंज पेठ आणि बहुतांश भागात भाजपचे पैसे वाटले या संपूर्ण प्रकारामध्ये पोलीसही सहभागी असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय आणि या संदर्भातले काही व्हायरल व्हिडिओ धंगेकरांनी पोलिसांना देखील दिलेत। मतदान होऊ नये, लोक मतदानाला बाहेर पडू नये म्हणून ही जी पद्धत त्यांनी अवलंबली होती त्या घटनेची सुद्धा चौकशी करून जे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। पॉलिटिकल स्टंट आहे। सरळ हे स्पष्टपणे लक्षात येत आहे की आज कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही हे माहिती असताना अशा प्रकारचा स्टंट करून एक नवीन प्रकारे प्रचार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। पायाखालनं जेव्हा वाळू निघून जाते त्यावेळेस असे स्टंट केले जातात। खरं म्हणजे हे आचारसंहितेचं पूर्ण उल्लंघन आहे आणि पैसे वाटणे वगैरे ही संस्कृती काँग्रेस राष्ट्रवादीची भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही आणि आमचा मतदारही असा नाही